अतुल. सिद्धार्थ, आम्ही सगळे इथे मिरचीच्या ऑफिसमध्ये आहोत. बर. आणि तू इथे येणार आहेस म्हणून कळलं. आम्ही सगळे वाट बघतो इथे. मला कोणाचाही मेसेज आला नाही, कॉल आला नाही. सिद्धार्थ, मी तुला आत्ता फोन करायच्या आधी परत मी संजय छाबऱ्यांना फोन केला होता. त्यांनी मला सांगितलं की तू येतो म्हणून सांगितलंस. पण मला खरंच अतुल मला माहिती नाही, मी का नाही येणार. तुम्ही ऍब्सोल्युटली इररिस्पॉन्सिबल आहे सिद्धार्थ. दिस इज ऍब्सोल्युटली नॉट डन. तर तू कशाला खोटे बोलतोय का मग संजय? अरे मला खरंच फोन नाही आला अतुल, मी आई शपथ. असं कसं होईल सिद्धार्थ? सगळ्यांना सांगितलेला होता निरोप. आता मी इथे आहे, प्रिया इथे आहे, पल्लवी इथे आहे, सचिन इथे, असं कसं होईल? अरे मला नाही आला मेसेज, मी काय करू? मला कोणी सांगितलं पण नाही. आपल्या एचजेच्या ग्रुप वरती पण असं काही नाहीये. लास्ट ते ट्विटर बद्दल जे होतं तेच होतं. ट्रॅव्हलर्स वरती पण काय मेसेज केलेलं नाही खूप दिवस. प्रमोशनचे दिवस आहे, तुला माहितीये कोणाच्या टच मध्ये नाहीयेस तू? अरे मी त्या दिवशी आपल्या मीटिंग मध्ये सगळ्यांना सांगितलेलं होतं की निदान दिवसाला एकदा तरी फोन करत जावा कोणाला तरी, संजयला किंवा कोणाला तरी, टच मध्ये राहा. टच मध्ये ही फिल्म विकायची वेळ आली आहे सिद्धार्थ. आता आपला 28 नोव्हेंबरला रिलीज आहे. 28 नोव्हेंबरला रिलीज असताना तुम्ही हाऊ कॅन यू बी सो इररिस्पॉन्सिबल? अरे म्हणूनच तर हॅपी जर्नी ग्रुप केलेला आहे आपण, म्हणूनच आपण सगळे. अरे पण सगळ्या गोष्टी ग्रुपवर नाही होत ना सिद्धार्थ. कुणाशी बोललास तू? सांग. तू संजय छाबरिया किंवा गणेशशी बोललायस का गेल्या 4 दिवसात? मला कोणीही हे सांगितलं नव्हतं अतुल. सांगितलं असतं तर मी आलो असतो. तुला सांगतो काय, तुला हॅपी जर्नी मध्ये घेऊनच चूक केलेली आहे. मुळात ना तुला ती घेऊनच चूक केली. तुला माहितीये का, सचिन मला विचारत होता की कुणाला घ्यायचं. मी त्याला म्हणत होतो की ह्याला नको घेऊ, हा पोरगा पुढे त्रास दिला आपल्याला. काय बोलतोस तू? अरे तू काहीतरी चुकतंय इथे. मला काही कळत नाही. आणि तू मी प्रियाला पण फोन करतोय, ती पण फोन कट करते, सचिनला पण फोन लागत नाही. ओके, एनिवे जाऊ दे आता. अतुल चिडलेला आहे तर तू सोडून दे. आणि तुझा आम्ही कोंबडा केला, मुर्गा गेला, मुर्गा, तुझा मुर्गा. अरे नालायक. म्हण आधी, तू तुझा मुर्गा झालेला आहे सो आधी म्हण कुकडुकू. कुकडुकू.